स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय निलेश कनेरे, नॉन स्ट्राईकला फलंदाज विशाल माली. ची रात्र आपण जरूर पाहतोय. 40+ मधील दुसरी रात्र, त्यामध्ये पहिला सामना. एका बाजूला आपण पाहतोय उमरोली, एका बाजूला पाहतोय तलोजे मजकूर. दोन्ही संघांमध्ये लढत आहे, फाईट आहे, बॅटल आहे. पंचांचा इशारा, ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले, हिरवा कंदील. सामन्याला होईल सुरुवात. गेम इज ऑन, लेट्स प्ले. सामन्याला होईल सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार आहे. पहिला बॉल सतीशचा अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं होतं आणि या बॉलवर एक सिंगल कंप्लीट होईल. या सिंगलच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन केले जाईल. निलेश कनेरीच्या बॅटमधून आपल्या टीमसाठी एक धाव आली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सतीश राजेला आपण पाहतोय. गोलंदाज तयार आपल्याला पाहायला. पुन्हा एकदा या षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. स्ट्राईकला फलंदाज विशाल मालीला आपण पाहतोय. विशाल मालीसाठी बॉल तिथे मात्र जरूर पाहतोय. वेग होता, त्यावर स्वार होऊन गोलंदाजी केली. डॉट बॉल. निर्धा बॉलची सांगता. डॉट बॉलची सांगता होत असताना बालामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार. तिसरा बॉल. अगदी जडमध्ये गोलंदाजी बालामध्ये. अप्रतिम प्रकारची गोलंदाजी. फलंदाजाला संभ्रमात टाकून ठेवले, विचारात टाकून ठेवले. तिथे मात्र काय कमालीची गोलंदाजी होते. अजून एक डॉट बॉल, अजून एक निर्धाव बॉलची सांगता. 3 बॉलचा खेळ समाप्त. विशाल माली सलगचे 2 बॉल डॉट खेळतायत. चौथा बॉल. हाई बॉल, अप्पर कट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे आपल्याला पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल, अजून एक निर्धाव बॉलची सांगता. संभ्रमात टाकलंय विशाल मालीला. चांगली गोलंदाजी. नियंत्रित टप्पा, लाईन सुरेखे, टप्पा सुरेखे, सर्व काही संपन्न आपल्याला जरूर पाहायला मिळते. हा बॉल तिथं मात्र लेग साईडला भिरकवलाय. कोणी क्षेत्ररक्षक नसणारे, खाली एरिया, गाळलेली जागा भरली आहे. चौकार. संघ जाऊन पोहोचेल 5 बॉलचा खेळ समाप्त. 5. नक्कीच स्वराज्य रक्षक आपले जरूर पालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. आई बॉल गॅपमध्ये शेवटच्या क्षणाला आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम फिल्डिंग, काही कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या. लॉंग चेस होतं, तिथे मात्र गुड फिल्डिंग पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवर 2 धावा आल्या आणि या 2 धाव्यांच्या मदतीने पहिलं षटक समाप्त. फर्स्ट ओव्हर एंड. धावसंख्या पाहायला मिळते 7. आई बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळते. सुरुवात झाली आहे. या बॉलवर एक सिंगल पाहायला मिळेल.
सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे एकूण 8 धावा फलकावर लागतील. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं नितीन भोईर. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय विशाल माली. हाई बॉल तिथे मात्र संधी होती शेवटच्या क्षणाला बॉल तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळते. सीमा लगत अडवणी केली जाईल आणि याही बॉलवर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दोन धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे 10 या धावसंख्येवर. हाई बॉल उंचवर गेलाय तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल सीमा पार षटकार. आयोजन केला या नेरे गावान नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावान केला या नेरे गावान. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलान. अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलान. समीर दादांची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. अध्यक्ष चषक 2026 त्यामध्ये आपण खेळतोय पाहतोय रंगतोय. सुंदर स्पर्धा आहे आणि या बॉलवर तिथे मात्र पंच इशारा दर्शवतील. 2 धावा मिळतील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे एकूण 18. जाऊ पण मॅच कडे. शेवटचा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल दुसऱ्या षटकातील. गोलंदाज तयार आहे. 19 धावा फलकावर लागलेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने केलाय गॅपमध्ये केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. उचलतील फेकतील. कॉलिंग चुकली. थ्रो सुद्धा खराब आणि या बॉलवर धाव कंप्लीट होतील त्या 2 आणि या 2 धावींच्या मदतीने संघ धावून पोहोचेल 21. अध्यक्ष चषक समीर दादा पाटील यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते 2026 तरार. आणि इथे मात्र आजचा लॉट आपण जरूर पाहतोय. पहिली लढत आपल्या भेटीला आली आहे. एका बाजूला तलोजे मजकूर, एका बाजूला आपण उमरोली पाहतोय. त्यानंतर दुसरी लढत असणारी एका बाजूला सुकापूर संघ आणि त्यांना फाईट बॅक करणारा संघ असणारे वाकडी. त्यानंतर तिसरा सामना असणारे शिवकर आणि एका बाजूला असणारे धुंद्रे. त्यानंतर एका बाजूला असणारे चिंचवली त्यांना फाईट करणारा संघ वाजे. त्यानंतर एका बाजूला असणारे रिडगर त्यांना फाईट करणारा संघ केवाळे. आणि त्यानंतर शेवटची लढत एका बाजूला मोरबे आणि एका बाजूला असणारे केवाळे रणदीप असा सामना जरूर पाहायला मिळतोय. आजचा लॉट आजचा दिवस आपण पाहिला शनिवार दिनांक 14 मार्च 2026 अंतिम दिवस फायनल नाईट आपल्याला पाहायला मिळते. समीर दादा पाटील अध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर्स क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष चषक 2026 हे तरार आपल्याला पाहायला मिळते. 40+ नाईट आपल्याला जरूर स्पर्धा पाहायला मिळते. चांगली स्पर्धा आहे. नेरा गावाचा विचार केला तर नेहमी चांगल्या स्पर्धेसाठी ओळखला जातो. चांगले खेळाडू या गावामध्ये घडतात आणि तेवढंच ताकदीचं समीर दादांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण आमची आयोजक मंडळी त्यांच्या माध्यमातून अफाट सारी मेहनत या स्पर्धेसाठी आपण जरूर पाहिली. त्यांचंही स्वागत आहे.
2 षटकांचा खेळ समाप्त. तिसरं षटक गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी चाचपणी झाली तिथे मात्र या बॉलवर एक सिंगल कंप्लीट होईल. या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 22 धावा फलकावर लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर आपण रोहित भोईर यांना पाहतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा दुसरा बॉल घेऊन रोहित भोईर यांना पण पाहतोय. शाईकला फलंदाज निलेश यांना पाहतोय. हा बॉल डॉट बॉल. निलेश कनेरे आपण जरूर पाहतोय. चांगली गोलंदाजी तिथे मात्र टप्पा पाडल्यानंतर बॉलन घेणारा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. तर ऑनफिल्ड इथे मात्र चेक केलं जाईल. गोलंदाजावर आक्षेप घेतलाय. आई बॉल उंचवर गेलाय. तिथे मात्र जरूर पाहायला मिळेल सीमा लगे पार प्रयत्न जरूर झाले होते, परंतु सीमा पार पंचांचा इशारा, षटकार. ही बॉल विशाल साठी होता, तिथे मात्र गॅप मध्ये केलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून तिथे मात्र बॉल ट्रॅव्हल जरूर झाला होता. तिथे मात्र बॉलची अडवणी केली जाईल शेवटच्या क्षणाला. धावा सोडण्याचा मानस आणि इथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल अजून एक फलंदाजाला परतावं लागेल. तर फलंदाज बाद नसणारे, दोन्ही एंड एकाच वेळी सोडावे लागतात, याच्याकडे लक्ष असू द्या. फलंदाज बाद आहे. तर फलंदाज बाद आहे. रात्रभर आमच्या समेत पाहायला मिळतील अमित पाटील तारा. इथे मात्र त्यांचं आगमन, त्यांचंही सरच स्वागत आहे, त्यांचंही वेलकम, स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. डॉट बॉलची सांगता, निर्धाव बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. षटक समाप्तीचा इशारा आणि तिथे मात्र 3 षटकांचा कल समाप्त. 31 धावा फलकावर लागलेत. 3 ओव्हर एंड 31 धावा, 2 विकेटच्या नुकसानात टीम उंबरोली पाहायला मिळते. तत्पूर्वी देऊ आपण डीजेला चान्स. डीजे
जबाबदारी दिली गोलंदाज रुपेश पाटीलला पण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल तडाखा स्वागत केलंय षटकार. ठेवलाय समीर दादा पाटलानं पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलानं. षटकार आलाय. धावसंख्या धावून पोहोचली ती 37. आक्रमण झालंय. फलंदाज दत्तात्रय मडवीच्या बॅटमधून षटकार आलाय. आई बॉल क्रॅकिंग शॉट आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक दूरवरून धावतायत. बॉलची अडवणी करतील. जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळत येतं. या बॉलवर धावा कंप्लीट होतील त्या 3. या 3 धावींच्या मदतीने संघ धावून पोहोचेल 40 धावा धाव फलकावर लागलेला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. आई बॉल भिरकवण्याचा प्रयत्न परंतु या बॉलवर एक सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने संघ धावून पोहोचेल तो म्हणजे 41. लेग बायच्या स्वरूपात सिंगल बॉल मिळाली. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. आई बॉल उंचवर गेलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु नोमॅन्स लँड मध्ये बॉल लँड झाला परंतु तत्पुरती या बॉलवर धावा कंप्लीट 2. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ धावून पोहोचेल तो म्हणजे 43 ऑन बोर्ड पाहायला मिळते. 43 धावा धाव फलकावर लागतील. अजूनही जर विचार केला तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये किती धावा येतील इथे मात्र महत्वपूर्ण सामना आहे. एका बाजूला उंबरोली एका बाजूला तलोजी मचकोर. दोन्ही संघ बल्लाट आहेत. चांगली लढत दोन्ही संघांमध्ये जरूर पाहायला मिळते. गोलंदाज तयार. 5वा बॉल या षटकातील घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर रुपेश पाटील. रुपेश पाटीलचा बॉल यू मिस साय डेफिनेटली हिट मधली यष्टी वाकवली आहे. फलंदाज बाद. उमरोली टीमला अजून एक धक्का मिळतोय. अजून एक फलंदाज बाद होईल तिथे मात्र. चला नेक्स्ट मॅच असणारे एका बाजूला असणारे वाकडी संघ एका बाजूला असणारे सुकापूर संघ. चला आपण लगेच संपर्क साधा टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आपल्या 2 संघांमध्ये. लगेच आपण संपर्क साधा. 5व्या बॉलवर मिळाली सफलता रुपेश पाटील यांना. तिथे मात्र 5 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्या त्यामध्ये एक महत्वाचा गडी बाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय जयदास मडवी. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. लास्ट बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर तयार. लास्ट बॉल रुपेश पाटील घेऊन तयार. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय जयदास मडवी. लास्ट बॉल होता. तडाखा दाखवलाय. षटकार येईल आणि इथे मात्र संघ जाऊन पोहोचेल 51. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 49 आणि 50 धाव्यांचं असणारे टार्गेट. येणारे 24 बॉल 50 धाव्यांची गरज. आता आम्ही करू आवाजामध्ये फेरबदल. आम्ही माईकची जबाबदारी देऊ अमित पाटील मॅन फ्रॉम तारा.
स्वतः मालक आणि या स्पर्धेचे आयोजक म्हणून त्यांची ओळख आपल्याला जरूर पाहायला मिळते. कमलाकरजी पाटील तिथे मात्र त्यांचा सत्कार आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मान्यवरांच्या हस्ते आपल्याला जरूर पाहायला मिळते. त्यांची उपस्थिती खूप मोलाची ठरली. या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती जरूर पाहायला मिळाली. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची उबदार शाल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक, एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण, सन्मान चिन्ह देऊन तिथे मात्र मान्यवरांचा सत्कार केले जाईल. त्यानंतर मी विनंती करेन किरणजी मडवी साहेब, नावडे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, किरणजी मडवी साहेब, त्यांचा इथे मात्र सत्कार केले जाईल. या किरणजी मडवी साहेब आपण या, आपलाही सत्कार केले जाईल. मी विनंती करेन पांडुरंगजी गायकर साहेब, त्यांच्या हस्ते तिथे मात्र आपण टॉस करू. दोन संघां तिथे मात्र आपण मान्यवरांचा सत्कार करू. मान्यवरांचा आपल्याला सत्कार जरूर पाहायला मिळते. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा तिथे मात्र सत्कार केले जाईल. त्यानंतर नेक्स्ट मॅच असणारे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सुकापूर, एका बाजूला असणारे वाकडी. चला दोन कर्णधार आपण लगेच संपर्क साधा टॉस साठी. दोन कॅप्टन आपण संपर्क साधा. ओव्हर टू आपल्याला पाहायला मिळेल अमित पाटील, मॅन फ्रॉम तारा. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. चला बॅट्समॅन पाठवा लगेचच. टीम तलोजे मजकूर 40+ लगेचच बॅट्समॅन पाठवा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या मैदानावरती स्वागत आहे. आपण नक्कीच स्पर्धा पाहतोय. समीरजी पाटील, अध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष चषक 2026चं हे भव्य दिव्य असं पर्व. 40+ मास्टर असोसिएशन नाईट क्रिकेटचे सामने आणि नक्कीच आजच्या रात्रीमधील पहिलाच सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे तलोजे मजकूर 40+ वर्सेस उमरोली 40+. आए हुए तमाम दर्शकों का स्वागत करना चाहूँगा. सभी दर्शकों को मेरा यानी कि अमित पाटिल का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. लौट चलेंगे क्रिकेट की सदाबहार और खूबसूरत दुनिया में, जहां पर आज की रात का पहला मुकाबला मैदान के अंदर यहां पर जारी नजर आता हुआ. तलोजे मजकूर 40+ और उमरोली 40+. पहला सत्र हमने देखा जहां पर उमरोली 40+ टीम ने रन बनाए 49 और 50 रनों का टारगेट रखा है तलोजे मजकूर 40+ टीम के सामने. ये टारगेट का पीछा किस तरीके से होगा अगले सत्र में हम जरूर देखेंगे. गेंदबाजी की बागडोर संभालते हुए नजर आएंगे गेंदबाज टीम उमरोली 40+ की ओर से नारायण मडवी गेंदबाजी की बागडोर संभालते हुए. स्ट्राइक के रेंज के ऊपर बल्लेबाज यहाँ पर नजर आते हुए बालू राजे और नॉन स्ट्राइक रेंज के ऊपर जस घड़ी के ऊपर ध्यान दिया जाएगा. संदीप राजे और रोहित भोईर ओपनिंग पियर मैदान के अंदर आते हुए. गेंदबाज यहां से तैयार. नारायण राइट आर्म ओवर द विकेट से पहली गेंद दिशा से भटकते हुए नजर आ रहे गेंदबाज नारायण, और पहले गेंद के ऊपर एक्स्ट्रा गेंद फेंकते हुए नजर आ रहे. 50 रनों का यहां पर पीछा करना है. फिर एक बार गेंदबाज तैयार. राइट आर्म ओवर द विकेट से फुल टॉस गेंद वहां पर फेंकी थी, लेकिन फिर एक बार वही दिशा यहाँ पर फेंकते हुए नजर आ रहे गेंदबाज नारायण. 40+ के खिलाड़ी है ये, जरूर भूखे शेर है. कई सालों से क्रिकेट खेलते आ रहे हैं, लेकिन चला नेक्स्ट मॅच. वाकडी टीमचे कॅप्टन आपण या लगेचच. सुकापूर टीमचे कॅप्टन इथं आलेले आहेत. जर का आपण वेळेवरती आला नाही तर आमचे आयोजक जो काही निर्णय देतील त्या निर्णयाचा तुम्हाला सन्मान करावा लागेल. आणि काल वावंज आणि विचुंबे या टीमला काल आम्ही पॅनलाइज केलं होतं, त्यामुळे वाकडी संघ आपण लगेचच टॉससाठी संपर्क साधा. जर का लेट झाले तर आमचे आयोजक जो काही डिसिजन देतील त्या निर्णयाचा तुम्हाला सन्मान करावा लागेल.
लगातार 2 एक्स्ट्रा गेंदे फेंकी, उसके बाद छक्का आता हुआ नजर आ रहा है। इस बार हल्के हाथों से यहाँ पर स्टीयर किया था। छक्का आने के बाद एक अच्छी सोच यहाँ पर रखते हुए बल्लेबाज संदीप राजे सिंगल निकाली। सिंगल के साथ टीम की टोटल पहुंचती हुई 2 गेंदों की समाप्ति के बाद 50 का पीछा करते समय 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। 50 रनों का पीछा करना है इन खिलाड़ियों को। अब जरूर यहाँ पर किसी भी तरीके का बताने की जरूरत नहीं है, कई सालों से क्रिकेट खेलते आ रहे हैं और उनके पास अनुभव और एक्सपीरियंस पूरी तरीके से भरा हुआ है। फिर एक बार गेंदबाज तैयार, नारायण की ये गेंद अपील जरूर हो रही है, अंपायर की उंगली आसमान की तरफ। पहला झटका, पहला विकेट मैदान से बाहर। तलोशी मस्कुर टीम को लगता हुआ पहला झटका। बल्लेबाज संदीप राजे। रोहित भोईर की पारी यहां पर समाप्त होती हुई। डीजे रोहित भोईर, इनकी पारी यहां पर समाप्त हुई। नए बल्लेबाज इनेट नंबर 3 की पोजीशन पर आते हुए बल्लेबाज कन्हैया मुंबईकर। नए बल्लेबाज नंबर 3 पर 50 का पीछा कर रहे हैं। पहले 3 गेंदों में 9 रन बन चुके हैं। एक सफलता भी यहां पर प्राप्त करते हुए नजर आ रहे गेंदबाज नारायण मडवी। राइट हम ओवर द विकेट से गेंदबाजी कर रहे हैं। इस मैदान की बात करेंगे तो ये मैदान अक्सर बल्लेबाजों के लिए ज्यादा करके कारीगर साबित हुआ है। गेंदबाज फिर एक बार नारायण मडवी। फुल टॉस गेंद, दिशा दिखाने का काम किया, खिलाड़ी वहां पर तैनात, लेकिन जल्दबाजी में थ्रो गलत एरिया में जाता हुआ। एक और सिंगल मिलेगी। सिंगल के साथ टोटल पहुंचता हुआ 10 रनों के ऊपर। अभी भी बात करेंगे तो 20 गेंदे यहाँ पर शेष है, जीतने के लिए 40 की जरूरत। चलिए वाकड़ी टीम के कप्तान, टॉस के लिए आपको संपर्क करना है। आपको हम बार बार पुकार दे रहे, यदि आप लेट होते हैं तो आयोजनकर्ताओं द्वारा जो कुछ भी डिसीजन दिया जाएगा उसको अमल करना होगा। फिर एक बार नारायण मडवी तैयार, स्टेप आउट हुए थे, काफी अच्छा शॉट। गेंद हवा में जरूर है, ऊंचाई ज्यादा, क्या लंबाई नाप पाएंगे? यहाँ पर गेंद जाती हुई नजर आ रही है काउ कॉर्नर रीजन में, जहां पर हमारे अंपायर डिसीजन करते हुए 1 बाउंस के साथ गेंद सीमा पार। शानदार 4। पाटील 40+ अध्यक्ष हाय तो रायगड जिल्ह्याचा, पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा, संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो मानगर गावाचा। डीजे काफी अच्छी बल्लेबाजी यहाँ पर करते हुए संदीप राजे। एक छक्का जरूर आया था, उसके बाद ये एक और शानदार चौका आता हुआ नजर आ रहा है। रन 14 एक विकेट के नुकसान पर। फिर एक बार स्टेप आउट हुए थे, फुल टॉस गेंद, काफी अच्छा शॉट, कैप सिलेक्शन, जाएगी गेंद सीमा रेखा के बाहर। बैक टू बैक दूसरा चौका आता हुआ संदीप राजे के बल्ले से। अच्छी बल्लेबाजी, मैंडेटरी पावर प्ले के पहले ओवर में 18 रन यहां पर बनाते हुए नजर आ रहे टीम तलों से मजकूर 40+ के ये बल्लेबाज संदीप राजे। 4 गेंदों में 15 रन और कन्हैया मुंबईकर 1 गेंदों में 1 रन बनाते हुए मेन अंपायर की भूमिका में जरूर हमारे विशु कोहली सर यहां पर नजर आते हुए। 18 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे। आने वाली अब गेंदे बच्ची 18, जीतने के लिए 32 रनों की जरूरत है। कंपलसरी चेसिंग यही टूर्नामेंट का रूल है, इसके ऊपर भी आपको गौर करना है। 18 गेंदे और 32 की जरूरत। गेंदबाजी मार्ग पर बदला होता हुआ नए गेंदबाज
दत्तात्रेय मडवी जहां पर गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। पहले ओवर में गेंदबाज ने मार खाया है, अब इस ओवर में कहीं ना कहीं गेंदबाज को यहां से कमबैक करना होगा। टोटल 18 रन स्कोर कार्ड के ऊपर बने हैं, 18 गेंदे और 32 रनों की जरूरत है। यहाँ पर एक इकोनॉमिकल ओवर फेंकना होगा गेंदबाज दत्तात्रेय मडवी को। गेंदबाज फिर एक बार तैयार, राइट आर्म राउंड विकेट से काफी अच्छा शॉट, पॉइंट की रीजन में खिलाड़ी तैनात, काफी अच्छी फील्डिंग, लेकिन अंपायर का इशारा था वाइड से नो बॉल। नो बॉल जरूर करार दिया जा चुका अंपायर द्वारा। नो +1 यानी कि इस गेंद के ऊपर 2 रन मिलेंगे। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 20 रन, 20 रन एक विकेट के नुकसान पर। क्रिकेट के कई सारे रूल्स एंड रेगुलेशंस आपको बताए जाते हैं, उसका वहां पर जरूर आपको फॉलो भी करने होते हैं, लेकिन पहली गेंद जहां पर नो मिलती हुई। फिर एक बार काफी अच्छा शॉट, गेंद जाती हुई थर्ड मैन रीजन में 1 बाउंस 2 बाउंस के साथ सीमा रेखा के बाहर एक और चौका। संदीप राजे ऑन फायर। आउट होकर बल्लेबाजी कर रहे हैं और बिल्कुल परफेक्ट शॉट सिलेक्शन। इस बार देखिए बल्ले के बीचों बीच लंबा हिट, जाएगी गेंद सीमा रेखा के बाहर। संदीप राजे के बल्ले से यह दूसरा छक्का। डीजे टीम की टोटल रन संख्या यहां पर पहुंचती हुई नजर आ रही है 30 रन। इस बार देखिए एक और अच्छा शॉट यहाँ पर डीप पॉइंट, बॉडी लाइन से बाहर जाएगी गेंद सीमा पार। शानदार 4। संजूबाई पाटील समीर पाटील यवन जोडी ही गाजलाय तालुक्यानं। संजूबाई बॉस समीर पाटील यवन जोडी ही गाजलाय तालुक्यानं। जोडी गाजे गाबा गावानं। थैंक यू डीजे। आज अपने टीम को बर्थडे गिफ्ट दे रहे बल्लेबाज संदीप राजे। 7 गेंदों में 29 रन बनाते हुए नजर आ रहे हैं और क्या जबरदस्त शॉट सिलेक्शन नजर आता हुआ। जन्मदिन की उनको भी हम ढेर सारी बधाइयाँ देना चाहेंगे। काफी अच्छा गिफ्ट यहाँ पर तमाम क्रिकेट के दर्शकों को और अपने जरूर टीम के खिलाड़ियों को देते हुए नजर आ रहे। 7 गेंदों में 29, टीम की टोटल रन संख्या 50 का पीछा करते समय स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए नजर आ रहे। 34 रन, 34 रन, अभी भी 16 रनों की यहाँ पर जरूरत है। चलिए नेक्स्ट मैच, वाकड़ी टीम के कप्तान, टॉस के लिए आपको संपर्क करना है तुरंत। बघा जे बाकीचे प्रेक्षक आहेत त्यांनी खेळाडू कक्षामध्येच बसून राहा, तुम्हाला तिथे खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे। जर का तुम्ही नक्कीच तिथं साइडला आढळून आलात तर पंच तुम्हाला डायरेक्टली तिथून पॅनलाइज करू शकतात। इस बार लेग बाइज की सिंगल रन आती हुई, अपील जरूर हुई थी लेकिन अपील में उत्साह काफी कम था। सिंगल के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई 35 रन, 35 रन। इस ओवर की बात करेंगे, 4 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ। स्कोर कार्ड के ऊपर 35 रन लगते हुए अभी भी 15 रनों की दूरी है। अगर बात करेंगे तो गेंदें बची है, 14 गेंदें बची है। फिर एक बार फुल टॉस गेंद यहाँ पर फेंकते हुए नजर आ रहे थे, गैप में जाएगी गेंद 1 बाउंस के साथ। कन्हैया के बल्ले से अब चौका आता हुआ नजर आ रहा है। काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए यहाँ पर टीम तलोजे मजकूर के ये बल्लेबाज 40+ के खिलाड़ी है, लेकिन बल्लेबाजी करते समय ऐसा बिल्कुल नहीं लग रहा है कि ये खिलाड़ी 40+ के। हर गेंद के ऊपर बड़ा प्रहार यहाँ पर नजर आता हुआ। 4 की मदद से टोटल पहुंचती हुई 39 रन स्कोर कार्ड के ऊपर, अभी भी 11 की जरूरत। काफी अच्छी बल्लेबाजी, कमबैक यहाँ पर करना होगा, लेकिन बल्लेबाजी इतनी ताकतवर हो रही है कि कमबैक करने का मौका नहीं दे रहे यहाँ पर उमरोली 40+ के खिलाड़ियों को। फिर एक बार यहाँ पर फंबल हुए, सिंगल को तुरंत डबल में कन्वर्ट किया संदीप राजा और कन्हैया इन खिलाड़ियों ने। 2 जरूर इस गेंद के ऊपर 2 मिलेगी, 2 के साथ टीम की टोटल
अब स्कोर कार्ड के ऊपर 41 रन पहुंचते हुए नजर आ रहे हैं। 12 गेंदें शेष जीतने के लिए 9 रनों की जरूरत। पानी की मांग मैदान के अंदर हुई है, तो 12वें खिलाड़ी आप चाहिए पानी लेकर। तब तक जाएंगे हम हमारे डीजे मास्टर के पास। पार्टनरशिप की बात करेंगे, 8 गेंदों में 29 रन संदीप राजे ने बनाए और 4 गेंदों में 8 रन यहाँ पर बनाते हुए कन्हैया मुंबईकर। यस डीजे मास्टर। मनोरंग केबल और सील इंटरनेट सर्विस द्वारा यहाँ पर प्राप्त मिली है, तो उनका भी हम स्वागत करना चाहेंगे। माउली इवेंट द्वारा इस टूर्नामेंट को लाइव यहाँ पर दिखाया जा रहा है। काफ़ी अच्छी आप क्लैरिटी और क्वालिटी के साथ यहाँ पर नजर आते हुए माउली प्रसाद इवेंट। गेंदबाज नरेश मडवी यहाँ पर तैयार है। 12 गेंदों में 9 की जरूरत थी। पहली गेंद यहाँ पर सिंगल निकालते हुए स्ट्राइक रोटेशन का काम किया बल्लेबाज संदीप राजे ने, और इस सिंगल के साथ टोटल आगे बढ़ती हुई 42 रन स्कोर कार्ड के ऊपर। 11 गेंदें जीतने के लिए 8 की जरूरत है। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज कन्हैया मुंबईकर। इस बार देखिए गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा, खिलाड़ी गेंद के नीचे। यहां पर क्या कैच लपक पाएंगे, लेकिन कैच तक पहुंच नहीं पाए। ड्रॉप कैच होती हुई नजर आ रही है। क्रिकेट का सूत्र हमेशा सबको मालूम है, पकड़ो कैचेस और जीतो मैचेस, लेकिन कैच यहाँ पर छूटता हुआ नजर आ रहा है। इस गेंद के ऊपर रन मिलेंगे 2-2 की मदद से। अब 10 गेंदें शेष, जीतने के लिए 6 रनों की जरूरत। वाकड़ी टीम के कप्तान, टॉस के लिए आपको संपर्क करना है। 10 गेंदें और 6 रनों की यहाँ पर जरूरत। गेंदबाज नरेश फिर एक बार तैयार, राइट आर्म राउंड विकेट से। इस बार देखिए पहले ही वहां पर मन बना दिया था। काफी अच्छा शॉट नजर आता हुआ, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर और यहां से मैच फिनिश होता हुआ। वन साइडेड मुकाबला यहाँ पर 50 रनों का सक्सेसफुली पीछा यहाँ पर करते हुए नजर आ रहे हैं टीम तलोसा मस्कर के ये बल्लेबाज संदीप राजे और कन्हैया मुंबईकर। काफी जबरदस्त यहाँ पर मुकाबला देखने को मिला और यहाँ से जाएंगे हम मैन ऑफ द मैच की तरफ, जहां पर जरूर काफी जबरदस्त बल्लेबाजी करते समय 2 छक्के और 4 चौके लगाते हुए संदीप राजे होंगे इस मैच के मैन ऑफ द मैच। यहाँ पर टोटल 30 रन बने 50 रनों का पीछा करते समय, और गेंदे के लिए वहां पर सिर्फ 9 गेंदे, और इस मैच के मैन ऑफ द मैच के हकदार बनते हुए नजर आएंगे संदीप राजे। आइए संदीप राजे, आपको मैन ऑफ द मैच का खिताब दिया जाएगा। मैन ऑफ द मैच का खिताब दिया जाएगा। 9 गेंदों में 30 रनों की पारी खेलने वाले संदीप राजे इस मैच में मैन ऑफ द मैच के हकदार बनते हुए जरूर नजर आएंगे। मंच के ऊपर जरूर मैन ऑफ द मैच का खिताब दिया जाएगा। जीतू 11 हनुमान नेरे और श्री छत्रपति शिवाजी महाराज 40+ नेरे द्वारा आयोजित ये टूर्नामेंट हमें नजर आते हुए काफी जबरदस्त मुकाबला। चलिए वाकड़ी टीम के कप्तान, टॉस के लिए आपको संपर्क करना है। मॅन ऑफ द मॅच पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल। संदीप राजे ज्यानं 9 चेंडूंमध्ये 30 धावांची बहारदार खेळी केली, आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय विशालजी खानावकर, आपल्या शुभ हस्ते संदीप राजे यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे। खरं तर आज संदीप राजे यांचा वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं जबरदस्त फलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली या मैदानावरती। 9 चेंडूंमध्ये 30 धावांची बहारदार केली गेली आणि आपल्या संघाला खरं तर विजय प्राप्त करून दिलाय।
नक्कीच आपण त्यांना मॅन ऑफ दी मॅच